महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीनं नाशिक शहरात एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे। नाशिक जिल्हा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 59 जातींना सोबत घेत हा महामोर्चा आयोजित करण्यात आला असून समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। शनिवारी 22 ऑगस्ट रोजी या महामोर्चाला गोल्ड क्लब मैदान येथून सुरुवात होईल। तेथून त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप होऊन जाहीर सभा होणार आहे। याबाबत अर्जुन नाना पगारे यांनी माहिती दिली। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चाची सुरुवात गोल्ड क्लब मैदान इथून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे। तिथून त्र्यंबक नाक्यावरनं एनडीपट्टी रोड आणि खडकाळी सिग्नलवर जाणार आहे। खडकाळी सिग्नलवरून शालिमार चौकात जाईल। शालिमार चौकातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथंच बाजूला स्टेज टाकून तिथं सभा होणार आहे। आणि उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण आंबेडकरी समाज हा मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे। 59 जातीतल्या धर्मातल्या बांधवांना सोबत घेऊन हा मोर्चा होणार आहे। मी तमाम फुले शाहू आंबेडकर विचारांच्या बांधवांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी या येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। जय भीम, जय संविधान। संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी जो महामोर्चा होणार आहे, या मोर्चासाठी तमाम आंबेडकरी जनतेला, तमाम 59 जातीमधल्या जात समूहातील सर्व बांधवांना, भगिनींना आम्ही आज आव्हान करतो की येणाऱ्या 22 तारखेला आपण या मोर्चाचे साक्षीदार होऊन आरक्षण उपवर्गीकरणाचा विरोधाचा जो आपला लढा आहे, हा लढा यशस्वी करावा असे मी तमाम जनतेला आव्हान करतो। आणि त्याचबरोबर या नाशिक जिल्ह्यातून, या नाशिक जिल्ह्याच्याही महाराष्ट्रातूनही काही कार्यकर्ते या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीतील तमाम या समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आव्हान करतो की या मोर्चासाठी आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे। या प्रसंगी मार्गदर्शक निवृत्त न्यायाधीश अनिल वैद्य, प्रकाश पगारे, सरचिटणीस सनी रोकडे, कार्याध्यक्ष प्रवीण पगारे, काळजी काळे, किशोर गांगुर्डे, राहुल जगताप, एकनाथ मोरे, प्रवीण गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।